संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी मोठं घबाड सापडलेलं आहे। विनोद खिरोळकरांच्या घरातून 58 तोळे सोनं आणि 3.5 किलो चांदी हस्तगत केलेली आहे। खिरोळकर यांच्या घरातून एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी संभाजीनगरमधली ही बातमी आहे। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी घबाड सापडले, 67 लाखाचे दागिने जप्त केलेले आहेत। सगळी एकंदरीत संपत्ती आपण बघतोय। शिवाय महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना सुद्धा लाच घेताना अटक करण्यात आली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, नेमकं काय तपशील आहेत याबाबत आणखी? संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील 6 एकर 16 गुंठे वर्ग 2 ची जमीन ही वर्ग 1 रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी तब्बल 21 लाखांच्या लाचेची मागणी केली होती। त्यातील 23 लाख रुपये त्यांनी अगोदरच स्वीकारले होते। त्यानंतर उर्वरित 18 लाखांपैकी 5 लाखांची लाच काल स्वीकारताना त्यांना पथकाने रंगेहात पकडले आहे। त्यानंतर खिरोळकर यांच्या घराची देखील तपासणी करण्यात आली। त्यात जवळपास 67 लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला। या कारवाई दरम्यान खिरोळकर यांच्या केबिनमध्ये 75,000 रुपयांची रोख रक्कम, आयफोन आढळला। त्यानंतर खिरोळकरांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली। यात 13 लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे 51 लाखांचे 589 ग्राम सोने, 3 किलो 553 ग्राम अशी सुमारे 3.5 लाखांची चांदी जप्त करण्यात आली आहे। रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती सुरू होती। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।